चला, रेकॉर्डिंग चालू केलंय. साऊंड चॅप्टर आपण करत होतो ना. मला आठवण करून दे जरा, लास्ट क्लासमध्ये आपण काय केलेलं. फेज डिफरन्स आणि मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ वेव्ह केलेलं आपण, राईट. आज आता आपण पुढचा बघूयात भाग. मुलांनो, मी नेहमी सांगत असते, ते पण परत एकदा सांगते तुम्हाला, तुमच्याच भल्यासाठी, ते तुम्हाला माहिती आहे. मी स्वतः 11वी मध्ये होते ना, एक आन्सर 5 वेळा लिहायचे, पण मग ते 5 वेळा लिहून लिहून एवढं चांगलं बायहार्ट व्हायचं की कुठे फुल स्टॉप आहे, कॉमा आहे ते पण लक्षात राहायचं. तर त्याच्यामुळे प्लीज तुम्ही लिहून प्रॅक्टिस करा, कारण फिजिक्स पाठांतर नाही होऊ शकत, मॅथ्स पण पाठांतर नाही होऊ शकत, एक्सेप्ट काही छोटे छोटे डेफिनेशन्स वगैरे असतील ते. नाहीतर तुम्ही बघू शकता की आपलं नॉर्मल इंग्लिशमध्ये बोलतो आपण, त्याच्यापेक्षा पण जी फिजिक्सची जी भाषा आहे ती सायंटिफिक लँग्वेज इज डिफरंट दॅन आवर कम्युनिकेशनल इंग्लिश लँग्वेज. सो प्लीज डू रायटिंग प्रॅक्टिस. कोण कोण रायटिंग प्रॅक्टिस ऑलरेडी करतं? ओके, तुषार लिहून लिहून प्रॅक्टिस करतो. ठीक आहे, प्रथमेश पण. ठीक आहे, व्हेरी गुड. बाकीची जी मुलं लिहून प्रॅक्टिस नाहीत करत, प्लीज उत्तरं लिहून प्रॅक्टिस करायला शिका आतापासूनच. पुढे जाऊन नाहीतर खूप बर्डन वाटतं मग. चला, साऊंड चॅप्टर आपण चालू केलेला होता. हे ट्रान्सफर्स वेव्ह वगैरे हे सगळं झालेलं होतं आपलं. त्या दिवशी फेज डिफरन्स पण सांगितलेलं होतं आणि इथपर्यंत आपण बघितलंय मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ वेव्ह. हे कसं आलेलं हे पण थोडंसं आपण समजून घेतलेलं. हे तुम्हाला जास्त अजून पण क्लिअर नसेल, मला ह्याची कल्पना आहे, पूर्ण खात्री आहे. ह्याच्यावरची आपण गणितं सोडवली ना, मग तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता बघा, स्पीड ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्स. ज्या पण वेव्ह ट्रॅव्हल करतात आहेत, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहेत, एका बाजूने दुसऱ्या जागेला ते जातात आहेत. सो यू नो दॅट ट्रॅव्हल करणाऱ्या वेव्हला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. प्रोग्रेस करते म्हणजे ती प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, राईट. मग आता त्यांचा स्पीड आपण डिस्कस करणार आहोत. आता ज्या मेकॅनिकल वेव्हज आहेत, मेकॅनिकल वेव्हज काय होत्या, कोण सांगेल मला? मेकॅनिकल वेव्हज काय होत्या मुलांना? टाइप्स ऑफ वेव्हज मध्ये सुरुवातीलाच पहिल्याच पिरियड मध्ये आपल्या साऊंड चॅप्टरच्या मेकॅनिकल वेव्हज काय असतं मी एक्सप्लेन केलेलं होतं. धडा अर्धा झालाय जवळजवळ, अजून हे पण माहिती नसेल मेकॅनिकल वेव्हज काय असतात, तर मग काय उपयोग नाही त्याचा. लवकर कोण सांगेल? चुकलं तरी चालेल, ट्राय तर करा. व्हॉट आर द मेकॅनिकल वेव्हज? साऊंड वेव्हज. अजून पण मेकॅनिकल वेव्ह कशाला म्हणतात? साऊंड वेव्ह हे तू त्याचं एक्झाम्पल दिलं, पण व्हॉट इज मेकॅनिकल वेव्ह? ट्राय कर. अरे असं काय करताय मुलांना? ज्या वेव्हला ट्रॅव्हल करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या माध्यमाची गरज असते, कुठलं तरी मीडियम पाहिजे, सॉलिड असो, लिक्विड असो, गॅस असो, देर हॅज टू बी मीडियम प्रेझेंट. मीडियम नसेल तर ती वेव्ह जाऊ नाही शकत, त्याला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो. म्हणून बघा काय दिलंय, स्पीड ऑफ मेकॅनिकल वेव्ह डिपेंड्स अपॉन इलास्टिक प्रॉपर्टीज अँड डेन्सिटी ऑफ द मीडियम. इलास्टिक प्रॉपर्टी म्हणजे ते जसं साऊंड वेव्ह जाते तर हवेचे पार्टिकल्स एक दुसऱ्याच्या सोबत असे व्हायब्रेट करतात, मग ती वस्तू जेव्हा पण व्हायब्रेट करते ती अशी स्ट्रेचेबल होते, इलास्टिक असते. आणि प्रत्येक मीडियम कुठलं पण थोडंफार का होईना ते इलास्टिक असतं, काही कमी असू शकतं, काही जास्त असू शकतं, पण ते इलास्टिक नक्की असतं. तर इलास्टिसिटी ऑफ द मीडियम आणि डेन्सिटी, ते माध्यम, ते मीडियम किती दाट आहे, की विरळ आहे. विरळ पाणी हवेचं थोडस दाट आहे, आणि जर आपण मेटल्स घेतले तर अजून जास्त काय दाट आहे. सो स्पीड कशावर डिपेंड आहे? इलास्टिसिटीवर डिपेंड आणि डेन्सिटीवरती पण डिपेंड आहे.
Same medium can support both transverse and longitudinal waves which have different speeds. एकाच मीडियम मधून लॉन्जिट्युडनल वेव्ह पण जाऊ शकतात, ट्रान्सवर्स वेव्ह पण जाऊ शकतात, आणि पण त्या नेहमी त्यांचा काय असू शकतो, स्पीड वेगवेगळा असू शकतो. अच्छा, मला एक कॉमन लॉजिकल प्रश्न विचारते मुलांनो, नीट ऐका. साऊंड वेव्हच्या संदर्भात विचारते, हे तुम्ही 9वी मध्ये ऑलरेडी स्टडी केले, किती आठवते मला बघायचं. साऊंड वेव्हचा स्पीड कुठल्या टाईपच्या सबस्टन्स मध्ये जास्त असेल, सॉलिड, लिक्विड की गॅस? सगळ्यात जास्त कशामध्ये असेल? काय हा, काय काय बेटा? गॅस मध्ये सगळ्यात जास्त साऊंड वेव्हचा स्पीड असेल. येस मॅम. बर, अजून कोणाला काय वेगळं उत्तर द्यायचंय? तुमचे यार बेसिक्सच क्लिअर नाहीयेत, आणि तुम्ही मागचं रेकॉर्डिंग पण नसेल बघितलं हाच पिरियड. मुलांनो, मी की नाही आज मागच्या रेकॉर्डिंगच्या लिंक्स टाकते साऊंड चॅप्टरच्या, जे मी शिकून केलं, ऑलरेडी सांगितले, बेसिक्स पण सांगितले, प्लीज त्याला बघा. साऊंड वेव्हचा सगळ्यात जास्त स्पीड सॉलिड्स मध्ये असतो, कारण साऊंड वेव्ह जाताना एका पार्टिकल कडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे साऊंड ट्रान्सफर होतोय ना, मग पार्टिकल जेवढे जवळ जवळ असतील तेवढा जास्तीत जास्त साऊंड ट्रान्सफर होतो. सिंपल. जसं आता तुम्ही खेळ खेळताय, एकाकडून पार्सल घेऊन दुसऱ्याला पास करताय, दुसरा तिसऱ्याला करतोय, मग जेवढी जास्त मुलं जवळ चिटकून असतील, पटपट पटपट पार्सल पास करून होईल ना. लांब लांब असतील तर जास्त वेळ लागेल. सो साऊंड इज फास्टेस्ट इन सॉलिड्स, कळतंय? आणि बाकीच्या वेव्हचं पण बघूयात. तर प्रत्येक वेव्हचा प्रकार बदलला की स्पीड कसा असेल तो वेगवेगळा असेल. तर बघा, इथे आता डिरेक्टली तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे की कुठल्या पण, द फॉर्म्युला फॉर स्पीड ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग इज गिवन बाय v इज इक्वल टू √t/m. आता टी काय आहे? ती स्ट्रिंगला आपण खेचून मग त्याला प्लग केलंय ना, मग ती व्हायब्रेट होते. स्ट्रिंग म्हणजे आपली कुठली पण स्प्रिंग पण घेऊ शकता. एखादी तार घेतली तुम्ही, त्या तारला प्लग केलं आणि ती तार अशी व्हायब्रेट करायला लागली, मग तिचा एक व्हायब्रेट करण्याचा स्पीड असेल. तर तारीला आपण किती ताणलंय म्हणजे त्याला आपण काय केलंय, टेन्शन दिलंय, त्याच्यावर डिपेंड असेल. आणि एम काय आहे? मास पर युनिट लेंथ. जर जाडी घेतली आपण स्ट्रिंग तर ती हळूहळू व्हायब्रेट करेल, पातळ स्ट्रिंग असेल तर ती जास्त व्हायब्रेट करेल. तर सिंपलच इथे लॉजिक लावलेलं आहे की एकतर टेन्शन जेवढं जास्त तेवढं ती जास्त व्हायब्रेट करणार. ऑब्व्हियसली जर त्याला ताणून पकडलं, लूज सोडली तर नीट व्हायब्रेट नाही करणार. आणि मास पर युनिट लेंथ म्हणजे तेवढ्या लेंथ साठी किती मास आहे, कळते तुम्हाला? त्याच्यावरती त्या वेव्हचा स्पीड अवलंबून आहे. थांबा एक मिनिट, आपण एक प्रयोग करायचा का मुलांना? जे आता काही मुलांनी ना लॅपटॉपच्या समोर जे हॉस्टेलचे वगैरे होते ना, त्यांनी कॅमेरा ऑन केलेला होता. प्लीज कॅमेरा ऑन कराल का फक्त 2 मिनिटासाठी? आपण आत्ताच्या आत्ता एक प्रयोग करून बघू शकतो, तुम्हाला अजून जास्त समजेल मी काय म्हणते ते. हा, इथे आता निकिता पडवी नावाने ज्यांनी जॉईन केले 2 मुली मला दिसत आहेत. मुलींनो, तुमच्या तिकडे कुठे धागा आहे का, किंवा तुम्ही रबर बँड लावला असेल तर तो काढा. काढा, एक जणी कोणीतरी काढा, खरंच काढा, काही हरकत नाही. ठीक आहे, आता तो रबर बँड जो आहे ना, थोडासा खेचा, असं कॅमेऱ्याच्या समोर थोडासा तो रबर बँड खेचा. हा, आणि हिने खेचलाय ना बेटा, तू आता त्याला, त्या रबर बँडला असं वर खेचून सोडून दे. आता तो बघ व्हायब्रेट करेल, बरोबर आहे? आता जास्त खेच त्याला थोडस, आणि आता खेच. आता जास्त व्हायब्रेट केलं, जास्त ताणल्यावरती, मग हा जो ताण लावलाय ह्यालाच नाव दिलंय टेन्शन, म्हणजे टी. आणि हा रबर बँड, जर आता बघा हिचा रबर बँड थोडासा जाड आहे, पातळ रबर बँड असतं तर अजून जास्त व्हायब्रेट केलं असतं त्याने, म्हणजे जेवढं मास कमी तेवढा तो जास्त व्हायब्रेट करेल. मग तेच दिले इथे, बघा तेच इथे दिलेलं आहे. ठीक आहे, कळलं ना काय डिस्कस करतोय आपण? आता आपण त्याला, जे आपण आता डिस्कस केलं, जे आपल्याला आता दिसलं,
तेच आता आपण काय करणार आहे, गणिताच्या रूपामध्ये लिहिणार आहे, फॉर्म्युलाच्या रूपामध्ये लिहिणार आहे, की ही जी आपण असं रबर बँड आता खेचलेला होता, हे बघा, हे दोन फिक्स पॉइंट मध्ये आपण काय केलं, हा असा रबर बँड खेचून धरलेला होता. तर आता मी ह्या तिथे पातळ रबर बँड बनवलेला. ठीक आहे, तर ह्याला आता वरती खेचलं तर हा असा वरती वरती जाईल, परत खाली खाली येईल, असं व्हायब्रेट करेल, वर खाली वर खाली वर खाली, बरोबर आहे. तर मग तो किती स्पीडने व्हायब्रेट करतोय हे कशावर डिपेंड आहे, एकतर ती किती जास्त ताणून धरले आपण त्याच्यावर डिपेंड, म्हणजे त्याला तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणजे समानुपाती आहे. पण कसा, अंडर रूट मध्ये. आणि बिलकुल त्याच्या उलट, जेवढा रबर बँड पातळ म्हणजे जेवढं त्याचं वजन कमी, तेवढंच जास्त काय होणार आहे, तो जास्त चांगला व्हायब्रेट करणार आहे, म्हणजे तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे कशाला, मासला. आणि मग ह्यालाच दोघांना, आणि पण हे नुसतं एम काय आहे, नुसतं मास नाहीये, त्या लेंथ साठी त्या तेवढ्याशा लेंथ मध्ये किती मास आहे. आता समजा आपण एखादी अशी तार घेतली जी इथे जाड आहे, मध्येच पातळ आहे, परत जाड आहे, तर मग ती व्यवस्थित ऑसिलेट नाही करणार, माहितीये तुम्हाला ती गोष्ट, ट्राय करून बघू शकता तुम्ही. ठीक आहे, मग ह्याचाच फॉर्म्युला आपला बनला, V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T अपॉन M. ह्याच्यावरून पण आपण गणित सोडवली की अजून तुम्हाला चांगलं कळेल. ठीक आहे, चला आता पुढे जाऊयात. So important point here is that speed of a transverse wave depends only on the properties of the string. String जी हलते तिच्यावरच डिपेंड आहे. T and M. It does not depend on the wavelength or frequency of the wave. वेव्ह ची स्वतःची फ्रिक्वेन्सी आणि वेव्ह ची स्वतःची जी वेवलेंथ आहे त्याच्यावर डिपेंड नाहीये. हे फ्रिक्वेन्सी वेवलेंथ काय असते ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ठीक आहे मुलांनो, परत एकदा मी सांगते, हा क्लास ज्यांनी पहिल्यांदा आज तुम्ही ऐकताय किंवा आतापर्यंतचे बघा आपले जवळजवळ ह्याचे 5-6 पिरियड झालेत साऊंडचे, ते तुम्ही मिस केले असतील तर मी पूर्ण प्लेलिस्टची लिंक टाकेल तुमच्या ग्रुपमध्ये आज आपला क्लास झाल्यावर. प्लीज तुम्ही पहिल्यापासून ह्या साऊंड धड्यात आपण काय शिकलोय ते बघा, तरच तुम्हाला पुढचं शिकवलेलं कळेल, नाही तर कळणार नाही. ठीक आहे, आता ट्रान्सव्हर्स वेव्ह साठी हा आपल्याला फॉर्म्युला मिळाला. आता लॉन्जिट्युडिनल वेव्ह, लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे वेव्ह ज्या डिरेक्शन मध्ये जाते, पार्टिकल्स पण त्या सेम डिरेक्शन मध्ये व्हायब्रेट करतात. ट्रान्सव्हर्स वेव्ह काय होती, वेव्ह अशी चालली आहे आडवी आणि पार्टिकल अशी उभे व्हायब्रेट करतात, त्याला ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतात. ठीक आहे, तर आता लॉन्जिट्युडिनल वेव्ह, जसं की साऊंड लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे, तर तिचा जो स्पीड आहे बघा, इथे हा जो टेबल आहे तुम्हाला आधी पण होता, 9वी मध्ये पण होता, दिसतं ते मीडियम आणि स्पीड. हवेमध्ये साऊंडचा स्पीड किती आहे, 331, पण 0 डिग्री टेम्परेचरला. टेम्परेचर वाढवलं की तुम्ही बघू शकता स्पीड पण वाढला, 343 झाला. सेम वे पाण्यामध्ये 0 डिग्रीला 1042 आहे. पाण्याचं टेम्परेचर, गरम पाणी घेतलं की तो स्पीड परत वाढला, 1482. सॉलिड्स मध्ये पण बघू शकता तुम्ही, इथे दिसते अल्युमिनियम मध्ये 6420, सगळ्यात जास्त स्पीड. म्हणून बघा, पाण्यावरती तुम्ही थाप मारा, काही आवाज, थोडासाच आवाज येईल, पण भांड्यावर थाप मारा, किती मोठा आवाज येतो, कारण साऊंड किती फास्ट ट्रॅव्हल करतो. हवेमध्ये तर काय होणारच नाही, है ना. अच्छा, आता इथपर्यंत झाला. आता न्यूटन्स फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ साऊंड, हा फॉर्म्युला पण तुम्ही आधी 9वी मध्ये ऑलरेडी केलेला, पण थोडा वेगळ्या पद्धतीने केलेला होता. आता इथे काय दिले, ई आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स धड्यामध्ये आपण इलास्टिसिटीचा मॉड्युलस काय असतो हे ऑलरेडी बघितलेलं होतं, जर आठवतं तर तुम्हाला. आणि रो इज व्हॉट, डेन्सिटी ऑफ द मीडियम, किती दाट आहे त्या मीडियम मधली हवा किंवा जो पण तो पदार्थ असेल तो किती दाट आहे त्याच्यावरती डिपेंड आहे हा स्पीड. ह्याची पण आपण गणित सोडवली की तुम्हाला आठवेल. मला कोण सांगेल मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय होता? 3 प्रकारचे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आपण बघितलेले मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स मध्ये. कोण सांगेल? हा जो तुमचा धडा होता, हे बघा, हा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, हा जो धडा होता,
आठवते हा वाला धडा, शेअरिंग स्ट्रेस, हुक्स लॉ, ह्याच्यामध्येच होता बघा यंग्स मॉड्युलस. दिसतात इलास्टिसिटी, इलास्टिक मॉड्युलस. इलास्टिक मॉड्युलस म्हणजेच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. हे 3 प्रकारचे मॉड्युलस आपण बघितलेले होते. एक मिनिट. हे असे 3 प्रकारचे मॉड्युलस आपण बघितलेले होते. यंग्स मॉड्युलस व्हॉल्यूमशी रिलेटेड होता तो, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. दिसते हे असे 3 मॉड्युलस बघितलेले होते. तर ह्याच्या पैकीच आता आपण एक बोलतोय. आता ती साऊंड कुठल्या मीडियम मधून चाललाय त्याच्यावरून तो मॉड्युलस आपण घेणार. सॉलिड असेल तर यंग्स मॉड्युलस, लिक्विड असेल तर बल्क मॉड्युलस, गॅस असेल तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. कळतंय तुम्हाला? कारण सॉलिड साठी यंग्स मॉड्युलस होता, लिक्विड साठी बल्क मॉड्युलस होता. कोणाला आठवतंय का मी काय म्हणते? कळतंय का मुलांनो? तुम्हाला समजते? फिजिक्स मध्ये मागचं पाठ म्हणजे मागचं सपाट पुढचं पाठ करून नाही चालत, एक दुसऱ्याशी गोष्टी जोडलेल्या आहेत इथे. मग जर तुमचा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड धडा नीट झाला नसेल तर मग मी आता काय म्हणते ते तुम्हाला काहीच कळणार नाही. सो स्पीड इज इक्वल टू ई अपॉन रो. ठीक आहे, तर ही रो काय डेन्सिटी आहे. अच्छा, आता बघा, न्यूटन अज्युम दॅट ड्युरिंग प्रोपगेशन ऑफ साऊंड देर इज नो चेंज इन द एव्हरेज टेम्परेचर ऑफ द मीडियम. तापमानामध्ये काही बदल होत नाहीये असं तो मानून मग त्यांनी हा फॉर्म्युला दिलेला. पण काय झालं काय नक्की? द व्हॉल्यूम इलास्टिसिटी ऑफ एअर डिटरमाइंड अंडर आयसोथर्मल चेंज इज कॉल्ड आयसोथर्मल बल्क मॉड्युलस अँड इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर P. Hence Newton's formula of speed of sound in air. आता हा इन जनरल फॉर्म्युला होता, इन जनरल कुठल्या पण मीडियम साठीचा हा फॉर्म्युला होता. आता ह्यालाच त्याने एअर साठी स्पेशलाइज बनवलं. तर एअर काय आहे? फ्लो होते, व्हॉल्यूम असते, म्हणून मग बल्क मॉड्युलस इथे येणार. आठवते? आता मगाशीच मी म्हटलं यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तर बल्क मॉड्युलस व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे. मग इट कॅन बी व्हॉल्यूम ज्याची चेंज होते, मग तो गॅस पण असू शकतो, लिक्विड पण असू शकते. बेसिकली फ्लुइड्स असतात ज्यांना आपण दाबलं की त्यांची व्हॉल्यूम चेंज होते. जसं सिलेंडर मध्ये गॅस भरतो, कॉम्प्रेस करतोय ना आपण त्याला, तर सेम. म्हणून आता इथे काय दिलेलं आहे, आपण जर समजा असं मानून चाललो की हवेचं तापमान पण नाही चेंज होतंय, तर मग आयसोथर्मल म्हणजे काय? टेम्परेचर चेंज नाही होते ती वाली प्रोसेस, त्याला म्हणतात आयसोथर्मल. म्हणजे हवेच आयसोलेटेड आहे. आयसोलेटेड आहे म्हणजे चेंज नाही होते. कशात नाही चेंज होत आहे? थर्मलमध्ये. थर्मलमध्ये म्हणजे तापमानामध्ये चेंज नाही होत. मग तापमानामध्ये चेंज नाही होत असं मानून आपण ज्यावेळी हे हवेची मध्ये साऊंडची वेलॉसिटी मोजतोय, तर त्यावेळी मग काय घेणार आपण? पी घेणार. पी काय आहे? आयसोथर्मल बल्क मॉड्युलस. नुसता बल्क मॉड्युलस नाहीये, आयसोथर्मल बल्क मॉड्युलस आहे. आणि पी अगेन काय आहे? डेन्सिटी ऑफ एअर, हवेची घनता, हवा किती दाट किंवा विरळ आहे त्यावेळी. ठीक आहे, आता इथे ना त्यांनी काढूनच दाखवलेलं आहे बघा. at atmospheric pressure, as atmospheric pressure is given by P is equal to HdG. H काय आहे? 0.76 मीटर ऑफ Hg. मर्क्युरीच्या तुलनेमध्ये किती त्याचं हे आहे? हाईट. मीटर आहे ना, हाईट आहे ती. मर्क्युरीची ते ऍटमॉस्फेरिक प्रेशरला किती, त्या पाऱ्याची आतमध्ये त्या थर्मामीटरच्या हाईट किती आहे किंवा लेंथ किती आहे. डी काय आहे? डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, आतमध्ये जी मर्क्युरी आहे तिची डेन्सिटी. रो काय आहे? डेन्सिटी ऑफ एअर आहे. आणि जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हे तुम्ही 10वीला जे शिकलेला. ह्या सगळ्यांच्या मग किमती ठेवल्या. टीच्या ऐवजी काय ठेवलं त्यांनी? टीच्या ऐवजी हे ठेवलं HdG. तर मग HdG अपॉन रो येणार. मग ही HD आणि G ची किंमत आणि ही रो ची किंमत. रो इज व्हॉट? डेन्सिटी ऑफ एअर. आणि ह्या सगळ्यांचं काढून झाल्यावर मग यू कॅन सी
ऍट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. व्हॉट इज एनटीपी? नॉर्मल टेम्परेचर प्रेशर, म्हणजे त्या दिवशीचं नॉर्मल जे टेम्परेचर प्रेशर असेल ते. सो यू कॅन सी स्पीड ऑफ द साऊंड किती आलं? 279.9 मीटर पर सेकंड. This value of velocity of sound according to Newton's formula. But the experimental value of velocity of sound at 0 degree, as determined earlier by number of scientists, is 332. न्यूटनने ही कॅल्क्युलेट करून दाखवली पेपरावर, पण खरं खरं लॅबोरेटरी मध्ये आन्सर किती येत होतं? 332. मग दिस डिफरन्स, एवढा मोठा जो गॅप आला, खरी खरी व्हॅल्यू आणि पेपरावर न्यूटनने काढलेली व्हॅल्यू, ते मॅच नव्हतं होत. तर एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ती 16% ग्रेटर आहे न्यूटनने काढलेल्या व्हॅल्यू पेक्षा. म्हणून मग न्यूटन ह्याचं काय उत्तर नाही देऊ शकला की एवढा डिफरन्स काय येतोय. मग पुढे म्हणून मग काय झालं? दिस इट वॉज रिझॉल्व्ड बाय फ्रेंच फिजिसिस्ट. त्याचं काय नाव होतं? पेरी सायमन लप्लास. न्यूटनने जे हे फॉर्म्युला वापरून, हा वाला न्यूटनचा फॉर्म्युला वापरून जे त्याने चुकीचं उत्तर काढलं, त्याचं ते एक्सप्लेनेशन नाही देऊ दिला. म्हणून मग काय चुकलं नक्की न्यूटन कडून? मग ते कोणी सॉल्व्ह केलं? हे पेरी सायमन लप्लास. झाले काय मुलांना माहितीये का? ही खूप सिंपलशी गोष्ट आहे, पण तुम्हाला माहिती असेल नसेल म्हणून मी सांगते. शोध असेच लागत गेलेत, हे आपल्या सायन्स मध्ये जे शोध लागत गेलेत ना, असेच हे शोध लागत गेलेत. कसे की आधी कोणीतरी काय केलं, पारची वसावे नावाने ज्यांनी कोणी जॉईन केलंय, एकतर कॅमेरा ऑफ ठेवा किंवा जर ऑन ठेवायचं असेल तर व्यवस्थित लॅपटॉप किंवा मोबाईल जे पण आहे पुढे ठेवून त्याच्या समोर बसा. कळलं? पारची वसावे नावाने ज्यांनी कोणी जॉईन केले. अच्छा, सो मी म्हणत होते मुलांनो, तर शोध कसे लागले? आता से फॉर एक्झाम्पल न्यूटनने त्याचं मत मांडलं, हे असं असं आहे. मग त्याने व्यवस्थित प्रयोग करून दाखवलं तर सगळे सायंटिस्ट एक्सेप्ट करायचे. पण असं मत मांडले पण अजून ते प्रूव्ह नाही झाले. मग बाकीचे सायंटिस्ट पण ते करून बघणार, हा असं हा म्हणतोय, चला करून बघूया, असं होतंय का, नाही होते, असे करत करत मग पुढे डेव्हलपमेंट होत गेली. मग हे जे न्यूटनने जो हे सूत्र दिलेलं स्पीड काढण्याचं, ध्वनीचा वेग किती असतो हवेतला ते काढण्याचं, ते काय व्यवस्थित ठरलं नाही. म्हणून त्याच्यावर अजून रिसर्च करून हा जो पुढचा दुसरा सायंटिस्ट होता लप्लास, त्याने पुढचा शोध लावला. उदाहरणार्थ अजून एक जर घेतलं तुम्ही, तुम्हाला माहितीये ना अणू माहितीये? अणू म्हणजे ऍटम. ऍटमचं जे स्ट्रक्चर आहे आता जे आपण अभ्यासतोय, पण सगळ्यात पहिल्या सायंटिस्टने जे ऍटमचं जे स्ट्रक्चर सांगितलेलं होतं ते खूप वेगळं होतं आणि चुकीचं होतं. मग नंतर अजून काही सायंटिस्टनी त्याच्यावर रिसर्च केला, एक्सपेरिमेंट्स करून बघितल्या, आणि मग नंतर ना आता आपल्याला बऱ्यापैकी जे खरं खरं वालं स्ट्रक्चर आहे ते कळालं आणि आपण त्याचा आता अभ्यास करतोय. चला पुढे बघूयात. हे थोडस ना मुलांनो समजायला थोडस जर लक्ष नसेल तर किचकट आहे, पण एकदा जर समजलं तरी पण ते लगेच लक्षात राहील असं नाहीये. फिजिक्स आणि आपलं मॅथ्स पण इव्हन असा सब्जेक्ट आहे की ज्याला तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो. जास्त वेळ नाही दिला की परत ते डोक्याच्या वरतून जाणार. तर थोडीशी जास्त मेहनत घ्यायला लागते, पण म्हणून मग त्याची व्हॅल्यू पण जास्त आहे. बाकीच्या तुलनेमध्ये व्हॅल्यू कशी जास्त आहे ते तुम्ही स्वतः फाइंड आउट करा. बिकॉज मी स्वतः ज्यावेळी ग्रॅज्युएशन मध्ये होते, म्हणजे फिजिक्स मधून मी डिग्री घेत होते, त्यावेळी आम्हाला जे त्यावेळेचे प्रोफेसर शिकवायचे ना, ते म्हणायचे की जगामधले टोटल जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यातले फक्त 5% लोक जे आहे तो फिजिक्सचा अभ्यास करतात किंवा फिजिक्स मध्ये ते करिअर निवडतात. कारण फिजिक्स समजायला खूप कठीण असतं, आणि जरी समजलं तरी ते लक्षात ठेवून ते पेपरावर परत एक्झाम मध्ये उतरवायला किंवा त्याच्यावर अजून पुढे जाऊन प्रयोग करण्यासाठी ते एवढं सोपं काम नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट. ते डोकं खाणारं काम आहे. त्याच्यामुळे मग सगळ्यांचे सबके बस की बात नाही और सबके वो पल्ले नहीं पडता. दॅट इज व्हॉट ही यूज टू से. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सायन्स घेतले, व्हेरी नाईस, पण सायन्स घेतले म्हटलं फिजिक्स तर शिकावंच लागेल, कंपल्सरी सब्जेक्ट आहे. एखाद्या वेळी तुम्ही बायो नाही शिकायचं तर मॅथ्स घेऊ शकता, मॅथ्स नसेल शिकायचं तर दुसरा कुठला ऑप्शन घेऊ शकता, पण तुम्ही पीसीबी घ्या किंवा पीसीएम घ्या,
दोन्हीकडे फिजिक्स केमिस्ट्री कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत, सो यू हॅव टू स्टडी. अच्छा, मला एक सांगा मुलांनो, जस्ट असं जरी कोणी विचार जरी करत असेल तर हँड रेज करा. 11वी-12वी झाल्यानंतर पण तुमच्यापैकी कोणाला फिजिक्स विषय स्टडी करून त्याच्यात करिअर बनवायला आवडेल? कोणी आहे? हँड रेज करा जरा. कोणच नाही. अच्छा, ओके. दोन मुलींनी हात वर केला. व्हेरी गुड. अच्छा, आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना इंजिनिअरिंग करायचे 12वी नंतर? इंजिनियर कोणाकोणाला बनायचं? तुषारला बनायचं. एकाला तुषारलाच फक्त बनायचं, अजून नाही कोणाला बनायचं? हा बघा, ज्यांना इंजिनिअरिंग घ्यायची आहे त्यांना तर पूर्ण फिजिक्सच आहे. इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण फिजिक्स आणि मॅथ्स हे दोनच सब्जेक्टचं जास्त कॉम्बिनेशन आहे. केमिस्ट्री पण थोडंफार असतं, बट फिजिक्स इज मस्ट. तर ऍक्च्युअल मध्ये व्हॉट इज फिजिक्स? आपल्या आसपास जे चाललंय तेच आपण शिकतोय, पण ते किचकट आहे, थोडस सरळ नाहीये. चला, आता पुढचं कंटिन्यू करूया आपण. तर सांगायचा अर्थ हा होता, कसं कसं ग्रोथ होत गेली आणि कसं कसं गोष्टी डेव्हलप होत गेल्या ते जर आपण समजलं तर आपल्याला थोडंसं हे किचकट सब्जेक्ट असला तरी पण शिकायला जरा इंटरेस्ट येईल. चला, आता हे गणित थोडंसं डिस्कस करूया मुलांनो. आता आपण हा जो फॉर्म्युला शिकलो त्यावरून हे गणित थोडंसं डिस्कस करूया. अच्छा, ह्यांनी फॉर्म्युला न देता डायरेक्ट व्हॅल्यूज टाकले. सपोज यू आर लिस्निंग टू अन आउटडोर लाईव्ह कॉन्सर्ट sitting at a distance of 150 meter from the speaker. कॉन्सर्ट काय असतं माहितीये ना मुलांना तुम्हाला? मोठी मोकळ्या जागेवरती, मोठ्या स्टेजवरती जे हे असतात, आपले सिंगर्स असतात, म्युझिशियन्स येतात आणि लाईव्ह ते परफॉर्म करून दाखवतात आपल्याला, त्याला आपण कॉन्सर्ट म्हणतो. बरोबर आहे? मग ते कॉन्सर्ट चालू आहे आणि जिथे ऍक्च्युअल स्टेज पासून समजा तुम्ही खूप लांब 150 मीटर अंतरावर बसलाय. Your friend is listening to live broadcast of the concert in another country. तुमचा मित्र दुसऱ्या देशात टीव्हीवर त्याचं लाईव्ह कॉन्सर्ट ऐकतोय. And radio signal has to travel 3000 किलोमीटर टू रीच हिम. कळते? तो टीव्ही मध्ये तो हा जो रेडिओ सिग्नल ट्रॅव्हल करत करत जाणार आहे त्याची काय दिलेली आहे? किती ट्रॅव्हल करून जायचंय त्याला? 3000 किलोमीटर. म्हणजे तो 3000 किलोमीटर अंतरावर आहे आपल्यापासून. Who will hear music first and what will be the time difference between two? बघा किती इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की कोण सगळ्यात लवकर, कोणाला आधी म्युझिक ऐकायला येईल आणि दोघांचा टाइम डिफरन्स किती असेल. म्हणजे पहिला ज्याला ऐकायला येते दुसऱ्यांदा, त्या दोघांचा किती टायमिंगचा गॅप आहे, किती वेळानंतर दुसऱ्याला ऐकायला जाते. आता इथे दिलेली आहे वेलोसिटी ऑफ लाईट आणि वेलोसिटी ऑफ साऊंड. आता तुम्ही विचार करत असाल की साऊंड आहे, मग वेलोसिटी ऑफ लाईट का दिली आहे? का बरं दिली असेल? सांगा मला. लाईटचं का दिले? तुम्ही म्हणसाल हे कसलं गणित आहे? मुलांनो, गेल्या वर्षी तुम्हाला 9वी मध्ये, सॉरी नॉट गेल्या वर्षी, 9वी मध्ये तुम्हाला एक शेवटचा धडा होता. धड्याचं काय नाव होतं? अवकाश निरीक्षण दुर्बिणी, ऑब्झर्विंग स्पेस टेलिस्कोप. कोणाकोणाला तो धडा आठवते? शेवटचा धडा होता सायन्स मधला. हा, त्याच्यामध्ये एक तक्ता होता, आठवते की प्रकाशाची काही काही ज्या लहरी असतात त्या आपल्याला दिसत नाहीत आणि अशा टोटल 7 प्रकारच्या लहरी असतात. त्या लहरींच्या प्रकाराची थोडीफार नावं आठवतात? हा, त्याच्यामध्येच बघा हे होतं. एक असतात दृश्य लहरी, जे आपल्याला 7 रंग जे प्रकाशाचे दिसतात त्या दृश्य, जो प्रकाश आपल्याला दिसू शकतो त्या दृश्य लहरी आहेत. जो प्रकाश दिसू नाही शकत त्याचे वेगवेगळे 6 प्रकार आहेत. क्ष किरण म्हणजे आपले एक्सरे काढतात. रेडिओ वेव्स, हेच जे टीव्ही सिग्नल मधून, मोबाईल सिग्नल मधून जातात, ते आपल्याला दिसत नाही पण असतात. क्ष किरण सांगितलं मी ऑलरेडी. परत गॅमा रेज असतात. अतिनील किरणे, हे जे तुम्ही टीव्ही मध्ये बघता की नाही, सनस्क्रीनचं ऍडव्हर्टाइजमेंट, की ते सनस्क्रीन कशापासून आपल्याला प्रोटेक्ट करते? युव्ही रेज पासून प्रोटेक्ट करते. ते युव्ही रेज, अल्ट्राव्हायोलेट रेजलाच मराठीतून नाव दिलेलं होतं अतिनील किरण. तर मग ही आता इथे काय, रेडिओ वेव्हचा काय संबंध आहे तिथे जे सांगितलेलं आहे?
कारण लाईव्ह कॉन्सर्ट साठी जो साऊंड आहे तो रेडिओ वेव्ह बनवून मग त्याच्या टीव्ही मध्ये जातोय, परत तो रेडिओ वेव्हचा साऊंड वेव्ह मध्ये कन्वर्ट होतोय. तर चला बघा आता ह्यांचा आन्सर आपण पटकन डिस्कस करूया. टाइम टेकन बाय साऊंड टू रीच यू, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर काय आहे, सिंपल आपलं काय सूत्र आहे, डिस्टन्स अपॉन टाइम बरोबर स्पीड असतं, बरोबर आहे. मग आपण आपल्याला इथे टाइम काढायचा आहे, मग डिस्टन्स अपॉन स्पीड होईल फॉर्म्युला. मग इथे आपलं काय आलं तुमचं, तुम्हाला ते गाणं ऐकायला किती वेळ लागेल हे परत एकदा इकडे सांगते, थांबा. आय नो तुम्हाला नसेल तर सिंपल आहे, तरी पण लगेच कळलं नसेल. आपला फॉर्म्युला काय आहे मुलांनो, वेलॉसिटी किंवा स्पीड एकाच डिरेक्शन मध्ये चाललंय तर स्पीड आणि वेलॉसिटी सेम होऊन जाते एकाच डिरेक्शन मध्ये जात असतील तर. तर फॉर्म्युला काय आहे आपला वेलॉसिटीचा, वेलॉसिटी इज डिस्टन्स अपॉन टाइम ना, असं काय डिस्टन्स अपॉन टाइम. येस. तर हा स्टेज आहे आणि स्टेज पासून इथून एवढं 150 मीटर अंतरावर तुम्ही इथे बसलाय, बरोबर आहे. आणि हा साऊंड तुमच्याकडे ट्रॅव्हल करत येतोय आणि तुमच्याकडे येण्यासाठीच त्यांनी स्पीड किती दिले, 330 मीटर पर सेकंड. मग काय व्हॅल्यूज ठेवा, तर स्पीड आहे हा 330, डिस्टन्स किती आहे 150, मग टाइम काढायचंय, साऊंडला तुमच्या कानापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल, मग तोच इथे त्यांनी इकडे काढताना हे इकडे जाणार ना. सो 150 अपॉन, एक मिनिट, ब्लॅक पेनने लवकर लिहिलं का नाही जात, आय डोंट नो. 330 हेच केलं इथे, दिसते 150 अपॉन 330, मग 0.45 सेकंड, म्हणजे जवळजवळ किती वेळ लागेल, जवळजवळ 1 सेकंड. 0.45 ना, म्हणजे 0.60च्या जवळ, 60 सेकंड म्हणजे आपलं काय होईल, 60 सेकंड म्हणजे आपलं 1 मिनिट असतो. तसंच इथे 0.60 म्हणजे जवळजवळ 1 सेकंडचा वेळ लागेल तुमच्या कानापर्यंत पोहोचायला. आता तुमचा जो फ्रेंड दुसऱ्या देशामध्ये, टाइम टेकन बाय द ब्रॉडकास्टेड साऊंड, साऊंड जो ब्रॉडकास्ट होतोय विच इज डन बाय EM वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स काय असतात ह्या धड्यात पहिल्याच पिरियड मध्ये आपण शिकलोय. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सची वेलॉसिटी लाईटच्या वेलॉसिटी एवढीच असते, म्हणून इथे लाईटची वेलॉसिटी दिली. मग सेम टू सेम इथे डिस्टन्स अपॉन टाइम. मग इथे आता डिस्टन्स किती आहे, तो किती किलोमीटर अंतरावर आहे, 3000 किलोमीटर अंतरावर. मग इथे 3000 ठेवलं आणि इथे मीटर पर सेकंड होतं ना मुलांना, मग ह्याला पण किलोमीटर पर सेकंड करणार, हजाराने डिवाइड करून. मग हे 10⁻⁸ जी 8 आहे ती 5 बनून जाईल, कारण हजाराने डिवाइड केलं 3 0 कट होतील ना. आणि मग तुम्ही बघू शकता 3 × 10⁻³ अपॉन 3 × 10⁻⁵, आन्सर आलं 10⁻⁻² सेकंड्स मध्ये. सो युअर फ्रेंड विल हिअर द साऊंड फर्स्ट. बघा किती वंडरफुल आहे, तो एवढ्या लांब बसून पण त्याला लवकर साऊंड ऐकायला येईल. आणि मग टाइम डिफरन्स दोघांचा किती आहे तो इथे काढलेला आहे, किती सेकंड्सचा टाइम डिफरन्स आहे हे परत एकदा मी एक्सप्लेन करते. आता हा साऊंडचा जो सिग्नल आहे तो रेडिओ वेव्ह मध्ये कन्वर्ट होऊन तो ट्रान्सफॉर्म करून मग इथे जो तुमचा फ्रेंड इथे टीव्हीवर बघतोय त्याला तो दिसणार आहे. मग हे डिस्टन्स तो किती ट्रॅव्हल करतोय, सेम फॉर्म्युला. आता इथे डिस्टन्सचा फॉर्म्युला किती होईल, इथे 3000 किलोमीटर आणि इथे डिस्टन्स हे काय म्हणतात, स्पीड किती दिलेला होता, 3 × 10⁸. पण हे 8च्या ऐवजी आपण आता काय लिहिणार, 5 लिहिणार, कारण 1000 ने डिवाइड करून आपण ह्याला कशात कन्वर्ट करणार, किलोमीटर पर सेकंड मध्ये. कारण किलोमीटर सेम युनिट पाहिजे ना आपल्याला, म्हणून. ठीक आहे, मग ह्याला काय लिहू शकतो, 3 × 10⁻³ 3 शून्य काढून, आणि इथे काय लिहू शकतो आपण, 3 × 10⁵. मग हे 3 3 कट, आणि हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, हे 10⁻³ आणि हे वरती गेल्यावरती बनणार 10⁻⁻5 छेदावरून आपण वरती अंशामध्ये पाठवल्यावर. मग आन्सर आलं 10⁻⁻2 विच इज 0.01. सो यू कॅन सी तुमचं 0.4546 आलेलं.
आणि ह्याचं नुसतं आलंय 0.0146. मग ह्याला मायनस करा. सो दॅट मीन्स किती उशिरा तुम्हाला ऐकायला येतोय साऊंड तुमच्या मित्राच्या कंपॅरिझन मध्ये एवढा, म्हणजे त्याच्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला जास्त उशिरा साऊंड ऐकायला येतोय. किती लेट? 0.446 सेकंड्स लेट तो तुम्हाला साऊंड ऐकायला येतोय. तसा हा जास्त फरक आपल्याला जाणवत नाही, पण तेवढा फरक आहे तर आहे. ठीक आहे, कळतंय? आता लप्लास करेक्शन म्हणजे न्यूटनने जी चुकी केलेली होती त्याला लप्लासने काय करेक्शन दिलं, काय त्याचं मॉडिफिकेशन केलं, ते इथे विचारलेलं म्हणजे एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. बघा झालेलं काय, एक सेकंड हा मुलांना. अच्छा, आता ना तुम्हाला काय करायचं मुलांना, आपण आतापर्यंत जे शिकलोय ह्या चॅप्टर मध्ये ते, आज कितला वार आहे? आज बुधवार आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी रविवारी मोस्टली आपले क्लासेस ह्या आठवड्यात लावलेत का चेक करावं लागेल, आहेत बहुतेक तुमचे. बट तुम्ही शनिवारी रविवारी बसून प्लीज हा चॅप्टर गो थ्रू करा. व्हिडिओ तुम्ही माहितीये ना फास्ट फॉरवर्ड करून पण बघू शकता. हा, तर मग जरा तुम्ही ते व्हिडिओज बघा, तेव्हा कुठे जाऊन हे डोक्यात जाईल तुमच्या, नाहीतर वाटेल की हे काय चाललंय, काही कळत नाही, काय बोलतात येत ना. ठीक आहे, चला आता लप्लासने काय करेक्शन दिलं ते आपण बघूयात. कारण इथे प्रत्येक शब्दाला, प्रत्येक ओळीला अर्थ आहे, आणि अशा कितीतरी एकाच धड्यामध्ये किती मोठे मोठे धडे तुम्ही स्वतःच बघू शकताय. बघा आता लप्लासने काय सांगितलं की ज्यावेळी साऊंड जातोय, ट्रॅव्हल करतोय, तर साऊंडचे जे कम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन्स आहेत ते खूप फास्ट फास्ट बनतात. तो का आरामात हळूहळू नाही चाललाय, फास्ट 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 ट्रॅव्हल करत चाललेला आहे. इफ द फ्रिक्वेन्सी इज 250 हर्ट्झ, द एअर कंप्रेस्ड अँड रेरिफाईड 256 टाइम्स इन अ सेकंड. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय मुलांना तुम्हाला ऑलरेडी माहितीये, एका सेकंदामध्ये किती वेव्स बाहेर आल्या, तर जेवढ्या वेव्स बाहेर आल्या तेवढ्याच हे 256 काय बनलेत, रेरिफॅक्शन आणि कंप्रेशन्स बनलेत हवेचे. म्हणजे काय म्हणायचे, म्हणजे काय म्हणायचं इथे लप्लासला, थांबा मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हे ज्यांनी सगळे क्लासेस अटेंड केले त्यांना समजत असेल मी काय म्हणतेय नक्की. हे आपण सगळं डिटेलमध्ये छानपैकी डिस्कस केलेलं होतं. बघा, समजा इथे आपला हा स्पीकर आहे, ठीक आहे, आणि हा स्पीकर आपण कुठे ठेवलाय, एकदम पॅक बंद रूम मध्ये, आणि इथूनच फक्त त्याला साऊंडला यायची बाहेर जागा आहे. तर मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एका सेकंदात ह्या जागेमधून किती साऊंड वेव्स बाहेर आल्या. आता तुम्हाला ऑलरेडी माहितीये साऊंड वेव्स हे कंप्रेशन, परत रेरिफॅक्शन, कंप्रेशन, रेरिफॅक्शन, म्हणजे सी हे मधलं आर, परत सी आर ह्या फॉर्म मध्ये येतात. आता इथे फ्रिक्वेन्सी 256 हर्ट्झ आहे, म्हणजे मुलांनो ह्याचा अर्थ काय, एका सेकंदामध्ये 256 वेव्स बाहेर आल्या, म्हणजे टोटल कंप्रेशन 256 आहेत आणि रेरिफॅक्शन 256 आहे, कारण एक कंप्रेशन आणि एक रेरिफॅक्शन मिळून वेव्ह बनते. मग लप्लासचं काय म्हणणं होतं की एका सेकंदामध्ये 256 इथे हवेचे पार्टिकल्स टाइम्स काय झाले, गोळा झाले, आणि मधले गॅप पण 256 आहेत, आणि हे खूप फास्ट एका सेकंदामध्ये होते. तर ही काय स्लो प्रोसेस नाही असं लप्लासने सांगितलं. बरं ठीक आहे, हे तर कळलं की बाबा स्लो प्रोसेस नाही. पुढचं काय मग बघा, सच प्रोसेस मस्ट बी रॅपिड प्रोसेस. ही खूप फास्ट प्रोसेस आहे. हीट इज प्रोड्यूस ड्युरिंग कंप्रेशन अँड लॉस्ट ड्युरिंग रेरिफॅक्शन. कळते, हवेचे कण ज्यावेळी जवळ जवळ येतात त्यावेळी हीट प्रोड्यूस होते, आणि ज्यावेळी ते लांब लांब जातात हीट लॉस्ट होते.
म्हणजे हीट निर्माण होते आणि दुसऱ्या वेळी हीट कमी होते. एकदा हीट वाढते, एकदा हीट कमी होते. सिंपल आहे ना बघा. तुम्ही स्वतः पण ट्राय करून बघू शकता. असे हाताला आपल्या जवळ धरलं की आपण गरमी फील करू शकतो. लांब पकडल्यावर काहीच फील नाही होत. काइंड ऑफ तसंच. दिस हीट डज नॉट गेट सफिशियंट टाइम फॉर डिसिपेशन. म्हणजे मग जी हीट वाढलेली आहे हवेचे कण जवळ आल्यावर ती हीट निघून जाण्यासाठी त्याला व्यवस्थित वेळच नाही मिळत, कारण ती खूप फास्ट होते. ड्यू टू दिस टोटल हीट कंटेंट रिमेन्स द सेम. म्हणजे त्यामुळे जी टोटल गरमी हवेमध्ये ती तशीच्या तशीच राहते. सच अ प्रोसेस इज कॉल्ड एडियाबॅटिक प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये हीट कमी जास्त होते, सेम टू सेम नाही राहत, तशीच टिकून राहते, बाहेर जात नाहीये, त्याला एडियाबॅटिक प्रोसेस म्हणतात. म्हणजे न्यूटनने काय गृहीत धरलेलं, टेम्परेचर सेम ठेवलेलं आयसोथर्मल प्रोसेस नाव दिलेलं. इथे काय आहे, एडियाबॅटिक प्रोसेस आहे. ठीक आहे. अँड एडियाबॅटिक इलास्टिसिटी मस्ट बी adiabatic and not isothermal elasticity, and as was assumed by Newton. न्यूटनने जसं सांगितले की आयसोथर्मल टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवूया, लप्लासने ते सांगितले नाही, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून चालणार नाही. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे तुम्ही स्वतःहून वाचा. म्हणून मग आता adiabatic मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी त्याने गृहीत धरला. तुम्हाला जर आठवत असेल तर हा वाला चिन्ह, हे गॅमाचं चिन्ह तुम्ही मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी मध्ये ऑलरेडी केले, ते मागच्या चॅप्टर मध्ये. तर मग इथे काय आलं त्याने, मग आता ई साठी नाव दिलं. हे जे ई घेतलेलं ना न्यूटनने, नुसता ई घेतलेला, त्या ई लाच मॉडिफाय केलं लप्लासने. तर ई ची व्हॅल्यू त्याने लिहिली गॅमा पी. आणि मग गॅमा काय असतं, सीपी अपॉन सीव्ही. सीपी म्हणजे काय, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तुम्हाला आठवते कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन का काहीतरी आपण केलेलं होतं बघा हीट चॅप्टर मध्ये, तर तोच हा गॅमा आहे. सीपी बाय सीव्ही घेतला आणि मग सीपी बाय सीव्ही ची किंमत हवेची जी आहे ती 1.41 आहे. मग ही 1.41 किंमत इथे ठेवली की मग बघा 1.41 ठेवून बाकीच्या सगळ्या ज्या न्यूटनने किमती ठेवलेल्या त्या ठेवून बरोबर परफेक्ट आन्सर लप्लासने काढून दिलं. सो बघा किती वंडरफुल गोष्ट आहे. हाऊ वंडरफुल इट इज की फक्त एक गॅमा मिसिंग होता, ज्याच्यामुळे न्यूटनचा आन्सर चुकीचा आलं. आणि तो गॅमा मिसिंग आहे हे काढणं, त्याच्यासाठी लप्लासला किती डोकं लावावं लागलं की बाबा काय मिसिंग आहे ज्याच्यामुळे 332 च्या ऐवजी आन्सर एवढं कमी येतं. किती आलेलं न्यूटनचं आन्सर, 212 का काहीतरी आलेलं ना, 279.9. बट ऍक्च्युअल आन्सर मग ह्याचं किती आलं लप्लासचं, 332.3. ठीक आहे. सो टाळ्या वाजवायला नाही वाटल्या लप्लासवर, वा त्याने गॅमाची किंमत शोधून काढली की अरे गॅमा ह्याच्यामध्ये मिसिंग आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करू, आतापर्यंत जेवढे फॉर्म्युलाज बघितले त्या हिशोबाने जशी गणिते येतात आपण तसं त्याला सॉल्व्ह करूया. हे गॅमावरचं पण गणित उद्या सॉल्व्ह करू. आजचं काम तुमचं हेच आहे की जेवढं आपण शिकलोय परत एकदा, कमीत कमी एकदा उद्याचा क्लास अटेंड करायच्या आधी, जमलं तर आज रात्री झोपायच्याच वेळी थोडंसं एकदा वाचून काढलं तर परमनंटली छानपैकी ते तुमच्या लक्षात राहील. नाही तर गेलं मग मुलांना. आता तुम्हाला थोडं जे समजल्यासारखं वाटतंय ना, गेलं मग परत विसरून जाणार तुम्ही, आणि असं होतं. ठीक आहे. म्हणून सेम डेलाच वाचलं ना, रिव्हिजन केलेले बेस्ट आहे. कोणाकोणाला समजलं आज आपण काय केलंय, फक्त स्पीड ऑफ साऊंडच आपण काढलाय. न्यूटनने कसं सांगितलं, लप्लासने नंतर कसं सांगितलं हेच आपण बघितलेलं आहे की साऊंड जे स्पीडने चाललाय किंवा कुठली पण वेव्ह चालले त्याचा स्पीड कसा काढायचा. कोणाकोणाला समजलं, थम्सअप द्या समजलं असेल तर. चला ठीक आहे. ठीक आहे मुलांना. हा काय बेटा, बोल. कॉलेजमध्ये थोडं वेगळं शिकवतात, काय म्हंटले कळलं नाही मला. बरं चला, तर एकदा गो थ्रू करा. आजचा हाच होमवर्क आहे की आज आपण जे शिकलोय त्याची चांगली रिव्हिजन करा. ठीक आहे. मॅम उद्या रिझल्ट कधी लागेल? हा काय तुषार, रिझल्ट कधी लागणार आहे मॅम?
कशाचा रिझल्ट? अच्छा ते ह्याचा लोधाचा. बेटा माझ्याकडे अजून काही माहिती नाही आली.